हॉस्पिटलाइज होते. हॉस्पिटलमध्ये 1 ते 2च क्लिप घेतल्यात. सो मी त्या ॲड करणारच आहे या व्लॉगमध्ये. आणि मी इन्स्टाला टाकले होते अपडेट्स आजारी असल्याचे आणि मला खूप सारे DMs आले की काय झालं आहे किंवा कशी आहे तब्येत वगैरे, काळजी घे. तर त्या सगळ्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि असंच प्रेम राहू द्या. जसं इन्स्टाला देतात आहे तसं इकडे यूट्यूबला सुद्धा द्या. तर मी आत्ता माझ्या रूमवर आली आहे. कारण मी सांगितलं मी बॅचलर राहते. होमटाऊनला ॲडमिट झाले होते. पण थोडंसं डिस्टर्ब आहे मेंटली, तब्येत वगैरे खराब असल्यामुळे. म्हणून मग मी पुन्हा एकदा माझ्या रूमवरच आली आहे. आता 9 वाजता पोहोचली आहे मी रूमवरती, 9-9:30 वाजता. तर आता मी छान अशी फ्रेश होते गरम पाण्याने. कारण की 4 दिवस झालं हॉस्पिटलला गरम पाणी वगैरे नव्हतं आणि सलाईन वगैरे हातात असल्यामुळे असं काय प्रॉपर फ्रेश होता येत नव्हतं. तर मी आता फ्रेश होते आणि मग पुढचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला, असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि प्लीज 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 यूट्यूबला माझ्या सपोर्ट करा, जसं इन्स्टाला सपोर्ट करतायत तसाच. सो चला, आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळाने फ्रेश झाल्यानंतर. बाय. हा आता बोल ना, आता बोल. तू कशाला आलाय रे इकडे? तू कशाला आला इकडं? तुला कॅडबरी द्यायला. अजून? बस कॉर्नेटो. आणि तू किती वाजता येणार होतास? तू येणार होता किती वाजता सांग? मी का? हां, मी येणार होतो 10 वाजता. किती वाजता आला? 1 वाजता. मग आता याची पनिशमेंट? जाऊ का घरी? डिस्चार्ज झाला आहे. सॉरी, मी सांगितलंच डिस्चार्ज करून आले. आता मॅसेज आलेला डिस्चार्जचा तो वाचत होते आणि लगेचच तेच आलं तोंडामध्ये. फ्रेश झाली आहे आणि आता मी आईस थेरपी घेते. जरा विकेंड आहे, कारण माझं विकेंडला मोस्टली मी हे करतेच, स्किन केअर रुटीन करतेच. डेलीचं तर असतंच, जसं की डेली रात्री झोपताना म्हणजे आपण नाईटला ॲज अ टोनर म्हणून टोनर आणि मॉइश्चरायझर वगैरे ह्या गोष्टी मी यूज करते. आणि विकेंडला थोडंसं वेगळं म्हणजे स्क्रब वगैरे करते. त्यानंतर फेस पॅक असेल कुठला तर तो लावते, किंवा फेस शीट मास्क असेल तर ती लावते, किंवा मग आईस थेरपी वगैरे जसं मॅनेज होईल तसं. कारण की माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे मला बाहेरून आईस मॅनेज करावा लागतो. आणि आज असा विषय झाला होता की आज माझा हा हात सुजलेला आहे. हा हात जो आहे तो स्वेल झाला आहे कम्पेरेटिव्ह हा एकदम नॉर्मल आहे बऱ्यापैकी. हात जास्त काय दुखत पण नाही आहे, पण हा सलाईनमुळे जास्त सुजला आहे. तर मग याच्यासाठी मला आईस बाहेरून आणावा लागला. म्हणून मग मी म्हटलं चला आहेच आईस तर मग आईस थेरपी करूयात. म्हणजे जेणेकरून आता पॅक वगैरे काय करायची इच्छा नाही आहे. आईस आहे त्याच्यामुळे मी स्किन केअर रुटीन करायला घेतले आज नाईटचं, वीकली जे असतं ते. तर चला, आता मी फ्रेश झाले आहे, तर मग मी माझं स्किन केअर रुटीन करून भेटते तुम्हाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. रात्री काय झोपायच्या आधी स्किन केअर झालं. त्यानंतर काय व्हिडिओ कंटिन्यू करायला नाही जमला आणि मी आज सकाळीसुद्धा अगदीच लेट उठले. 10 वाजता, 6-10:30 वाजता उठले आणि पेसफुली माझा ब्रेकफास्ट वगैरे आवरला. आणि संडे आहेत तर ऑब्वियसली रेंगाळतच जाणार सगळा पूर्ण दिवस. तसंच रेंगाळत बसली. आता वाजलेत 1:15 आणि गॅलरी उघडल्यानंतर छान असं गुलाबाचं फूल उमललं आहे आणि आज त्या फुलाला बघून खूप छान दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि आत्ता फ्रेश होते आणि मग मी दिवसभरात काय काय करते तुमच्यासोबत शेअर करते. जास्त काही बाहेर तर जाण्याचा प्लॅन नाही आहे, कारण विकनेस खूप सारा आहे. तरीसुद्धा मी ब्लॉग शूट करते आहे. बघूयात, लेट्स सी. कॉफीसाठी तर बाहेर जाणार आहे. मला कॉफी प्यायची खूप इच्छा झाली आहे. कोणी फ्रेंड्स आले सोबत तर ठीक आहे. आय थिंक तर येईलच कोणीतरी सोबत. आजारी आहे, एकटी तर काय बाहेर जाणार नाही आहे, त्याच्यामुळे कोणाला तरी सोबतच घेऊन जाईल मी. सो छान असं कॉफी प्यायला जायचा विचार आहे. किंवा मग बारामतीमध्ये आत्ताच नवीनच एखाद महिना झाला असेल किंवा 15 दिवस झाले असतील मॅकडी चालू झाली.
सो मॅगडीला जाईल. दोन्हीपैकी कुठे जाते ते मी तुम्हाला अपडेट देते. आणि बाहेर निघायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मला ORS आणायचं आहे. घरात ORS नाही आहे माझ्याकडे. मला विकनेस खूप आहे नेक्स्ट लेवलचा. सो मला ORSची खूप गरज आहे सध्या. तर ORS घेण्यासाठी तर मला बाहेर जायचंच आहे. सो चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. आंघोळ केली आहे पण हेअर वॉश केलेलं नाही आहे. कारण की रात्री हेअर ऑइल केलं होतं आणि म्हटलं राहू दे आजच्या दिवस कुठे बाहेर वगैरे जाणार नाही आहे. कुठे बाहेर जायचं नाही म्हणून मी काही हेअर वॉश केलेलं नाही आहे. कारण की डायरेक्ट आता उद्याच करेल. तर बघू आता. फ्रेश झाली आहे आता, आवरते आणि मग बोलते मी तुमच्यासोबत. आता स्किन केअर केलं आहे. स्किन केअर म्हणजे बाकी काही जास्त तामझाम नाही केलं मी. लिप बाम आणि जॉयचं हायड्रा रिफ्रेश अल्ट्रा लाईट जेल 0 ऑइल मॉइश्चरायझर. सो हे मी आत्ता फेसला अप्लाय केलं आहे आणि आता बहुतेक तर मी झोपणार आहे. आणि मग बघूयात कुठे जायचं आहे. कारण की जाने का तो मूड बहुत है लेकिन वीकनेस बहुत है. जाने का भी है वीकनेस भी है. बघूयात काय होतं आहे. आणि त्यानंतर रात्री झोपताना रील पाहून असा संपवला आजचा दिवस. सो आजचा मी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.